नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. या सिरीजमध्ये आपण बघत आहोत नंबर सिरीज हा रिझनिंगचा टॉपिक्स आणि त्याचा पहिला पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे. आज आपण त्याचा दुसरा पार्ट बघणार आहोत. तर या दुसऱ्या पार्टमध्ये आणखी डिफरंट टाईपचे आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर पहिला प्रश्न बोर्डवरती दिसतो आपल्याला. इथं आहे 3,16, 5,13, 9,8 प्रश्नार्थक चिन्ह 23 -8. इथं 23 आहे, नंतर -8 आहे. तर कसा सॉल्व करणार हा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. तर बघा 3 आला, 3 नंतर 16 काय आली, मोठी संख्या आली. 16 नंतर 5 लहान संख्या आली, 16पेक्षा लहान आहे 5. 5 नंतर 5पेक्षा मोठी संख्या आली 13. 13 नंतर परत लहान संख्या आली 9. म्हणजे अशा जसं पद्धतीनुसार असेल, म्हणजे लहान संख्या मोठी संख्या, लहान संख्या मोठी संख्या, म्हणजे संख्या आतापर्यंत आपण जर पाहिलं तर त्यामध्ये सिरीज ही वाढत जात होती किंवा कमी कमी होत होती. मग यामध्ये एकदा वाढते एकदा कमी होते. तर अशा प्रकारची जर सिरीज असेल तर ती असते डबल सिरीज. म्हणजे एकाच उदाहरणामध्ये तुम्हाला 2 सिरीज दिलेल्या असतात. तर कशा सॉल्व करायचं, इझी आहे. बघा आपण समजा 3 लिहिला, 16 लिहिला, 5 लिहिला, 13 लिहिलं, त्याच्यानंतर 9 लिहिले, 8 लिहिले, क्वेश्चन मार्क्स 23 आणि -8. आता या 3चा आणि 5चा जर डिफरन्स काढला तर +2चा येतो. 5चा आणि 9चा जर डिफरन्स काढला तर +4चा येतो. म्हणजे इथं 2 वाढले, इथं 4 वाढले. बरोबर आहे. म्हणजे इथे किती वाढतील, 6 वाढतील. बरोबर आहे. म्हणजे 9 + 6 किती झाले रे, 15. बरोबर आहे. त्याच्या पुढे इथे किती वाढतील, आता 8 वाढतील. तर 15 आणि 8 किती झाले, 23. बरोबर आहे. सिरीज लक्षात आली. आता खालची सिरीज लक्षात आली. म्हणजे एका प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी 15 आहे. इथंच आहे म्हणजे उत्तर आपलं झालं. कारण कुठंच 15 पहिल्यांदा नाही आहे. म्हणजे उत्तर आपलं भेटलं. तर दुसरा नंबर 1 आहे, एवढं आपल्याला समजून आलं. तर 1 कसा येतो ते बघूया. इथं 16 आणि 13 आहेत. तर याच्यामधला डिफरन्स जर काढला तर -3चा येतो. 13 आणि 8 आहेत. तर याच्यामधला डिफरन्स काढला तर -5चा येतो. म्हणजे -3 -5. आता इथं किती येतील, मग -7चा फरक येईल. म्हणजे 8मधून 7 गेले, इथे किती राहिला, 1. बरोबर आहे. डिफरन्स आला 1चा. पुढे याच्यामधला फरक किती जाईल रे, इथं -7 होते तर -9. म्हणजे 1 - -9 उत्तर किती भेटेल आपल्याला, -8. बरोबर आहे. -8 भेटलं. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला 1 भेटला आणि 15 भेटला. पहिला नंबर कुठला भेटला, 15. म्हणजे पहिला नंबर आहे 15, दुसरा नंबर आहे 1. म्हणजे उत्तर आहे आपलं दुसऱ्या नंबरचं ऑप्शन. हा प्रश्न तसाच आहे. बघा 12, 10, 11.5, 10.5, 11, 11, 10.5, 11.5 आणि 10 आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स आहे. जर सॉल्व करायला घेतलं, प्रश्न दिसतोय का सर्वांना, काय अडचण आहे का त्यामध्ये? ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा हा 12 लिहिला, नंतर 10 लिहिला, नंतर 11.5, नंतर 10.5, नंतर 11, नंतर 11, परत 10.5, 11.5, 10 आणि क्वेश्चन मार्क्स. बरोबर आहे. 12 नंतर 10 आले, लहान संख्या, लहान नंतर मोठी, परत लहान संख्या, अशा पद्धतीनुसार आहे. म्हणजे डिफरन्स जर पाहिला तर 12 आणि 11.5 मधला डिफरन्स जर काढला तर 0.5चा डिफरन्स येते, -0.5. बरोबर आहे. आता 11.5 आणि 11 मधला जर डिफरन्स काढला तर किती येते, परत 0.5चा येते. 11मधून जर 0.5 वजा केले तर 10.5 आपल्याला भेटतील. 10.5 मधून जर 0.5 वजा केले तर आपल्याला काय भेटतील, 10 भेटतील. म्हणजे हा जो सिरीजमधला फरक आहे हा काय, -5चा आहे. म्हणजे इथपर्यंत आलो पण आपल्याला इथं पाहिजे, म्हणजे हा फरक बघावा लागेल. आता 10मध्ये 10.5 जर मिळवले प्लस 10.5 म्हणजे 0.5 जर मिळवले तर आपल्याला काय भेटतील, 10.5 भेटतील. परत या 10.5 मध्ये 0.5 मिळवले तर काय भेटतील आपल्याला, 11. या 11मध्ये जर 0.5 मिळवले तर 11.5 भेटतील. आणि 11.5 मध्ये जर 0.5 मिळवले तर आपल्याला किती भेटतील, 12. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी उत्तर काय येईल आपलं, 12. म्हणजे कुठं आहे ऑप्शन, हे 4थ्या नंबरचं ऑप्शन आहे. म्हणजे याचं उत्तर किती आहे, 12. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे आहे. बोर्डवरचं दिसायला जर अवघड होत असेल तर आपण काय करू, आता पुढचा जो प्रश्न आहे तिसरा, एका वेळेस एकच प्रश्न घेऊया. म्हणजे तुम्हाला हे थोडंसं सुटसुटीत दिसेल. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. 1, 8, 7, 14, 13, 20, 19, 26, 35 क्वेश्चन मार्क्स. RRB ग्रुप डी 17/9/2022 हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होतं पहिलं 31, दुसरं होतं 29, तिसरं होतं 30 आणि चौथं होतं 32. तर बघा 1 नंतर 8 आला, वाढला संख्या. 8 नंतर 7 आले, कमी झाले.
परत वाढले, परत कमी झाले, वाढले, कमी झाले, वाढले, कमी झाले, बरोबर आहे. म्हणजे यामध्ये काय येऊ राहिलं, एक संख्या वाढत आहे, एक संख्या कमी होत आहे, बरोबर आहे. शेवटी 35 आहेत का एकदा चेक करून घेतो. शेवटी किती आहेत, 35 नसून तर हे 25 आहेत. ठीक आहे, हे मी 35 लिहिले, हे 25 आहेत. ओके, हे 25 आहेत. शेवटचा अंक किती आहे, 25. ठीक आहे, तर कसं सॉल्व करणार, परत डबल सिरीज आहे. 1, 8, 7, 14, 13, 20, 19, 26 आणि 25 आणि शेवटी क्वेश्चन मार्क्स. आता 1 आणि 7 मधला डिफरन्स जर पाहिला तर +6चा येतो. 13 आणि 7 मधला डिफरन्स जर पाहिला तर परत 6चा येतो. 19 आणि 13 मधला जर डिफरन्स पाहिला तर +6चा येतो. आणि 19 मध्ये 6 जर मिळवले तर परत आपल्याला काय भेटतात, 25 भेटतात. म्हणजे 1 मध्ये 6 मिळवले 7 झाले, 7 मध्ये 6 मिळवले 13 झाले, 13 मध्ये 6 मिळवले 19 झाले, 19 मध्ये 6 मिळवले 25 झाले. पण आपल्याला इथं पाहिजे, म्हणजे याच्या पुढचा अंक नाही पाहिजे, तर आपल्याला ही सिरीज बघावं लागेल. आता इथं बघा 8 आहेत, 8 मध्ये 6 मिळवले की झाले 14, 14 मध्ये 6 मिळवले की झाले 20, 20 मध्ये 6 मिळवले की झाले 26 आणि 26 मध्ये 6 मिळवले किती येईल उत्तर रे, 26 अधिक 6 उत्तर किती येईल, 32. म्हणजे याचं उत्तर किती आहे, 32 आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 4थ्या नंबरचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणखी एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. 2, 3, 4, 4, 6, 8, 6, 9, 12, 8, 12, 16 प्रश्नार्थक चिन्ह ग्रुप डी 19/9/2022ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होते 13, 10, 12 आणि 20. बघा इथं 2 नंतर 3 वाढला, 3 नंतर 4 वाढला, परत 4 जसा तसा राहिला, 4 नंतर 6 वाढला, 8 वाढला. म्हणजे 3 नंतर कमी व्हायला पाहिजे होता, मग परत तिथं तो काय सारखाच राहिला. पुढे जर पाहिलं तर 6 वाढला, 8 वाढला, परत सारखा राहिला. म्हणजे यामध्ये डबल सिरीज नसून तर ही ट्रिपल सिरीजसुद्धा असू शकते. तर ट्रिपल सिरीज आहे का बघूया आपण. तर 2, 3, 4, 4, 6, 8, 6, 9, 12, 8, 12, 16 क्वेश्चन मार्क्स. म्हणजे आपण याचा संबंध पाहत होतो. आता याच्याशी 4थ्या नंबरचा संबंध जर पाहिला तर 2 मध्ये 2 मिळवले किती झाले 4. आता परत 4 मध्ये 2 मिळवले किती झाले 6. ठीक आहे, 6 मध्ये 2 मिळवले किती झाले 8 आणि 8 मध्ये पुढे 2 मिळवले किती झाले 10. इथं आपल्याला 10 भेटतात. ही झाली सिरीज. पुढे जर पाहिलं तर या दोघांमधला डिफरन्स बघू. 3 मध्ये 2 घरं सोडून 3 मिळवले किती झाले 6. 6 मध्ये 2 घरं सोडून 3 मिळवले किती झाले 9. 9 मध्ये परत 2 घरं सोडून 3 मिळवले 12 झाले आणि 12 मध्ये पुढे 2 घरं सोडून आपले 3 झाले असते, 3 मिळवले असते तर इकडे 15. पण आपल्याला पुढचं काढायचंच नव्हतं. आपलं उत्तर निघलेलं आहे 10. हे ऑप्शन आहे. आता या सिरीजचं बघू. 4 आणि 4 मधला जर डिफरन्स पाहिला आपण तर कितीचा आला +4चा. 8 आणि 12 मधला जर डिफरन्स पाहिला तर +4चा. 12 आणि 16 मधला जर डिफरन्स पाहिला तर +4चा. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हे काय आहे, ट्रिपल सिरीज आहे. म्हणजेच एकाच उदाहरणामध्ये 3 सिरीज आलेल्या आहे. ते आपल्याला समजलं पाहिजे. पहिला अंक कमी आहे, दुसरा वाढला, तिसरा कमी झाला, चौथा वाढला तर डबल सिरीज. पहिला अंक कमी, दुसरा वाढला, तिसरा वाढला, परत कमी झाला, परत वाढला, परत सारखा राहिला किंवा वाढला तर ट्रिपल सिरीज. तर अशा पद्धतीनुसार करून घ्यायचं. पण सर्वात पहिले काय डिफरन्स पाहायचा. डिफरन्स 2तून 3मधून 2 गेले 1 राहिला, इथं 1, इथं 0, इथं 2, इथं 2, परत इथं -2. म्हणजे डिफरन्स सारखा नाही आहे किंवा कुठंच काही लिंक नाही उरायलं तर तिथं ते डबल सिरीज किंवा ट्रिपल सिरीजमध्ये फॉर्ममध्ये बघून घ्यायचं. आणि जसे जसे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करत जाता तसं तुमचं पाहताशाने समजत होते की हे गुणाकाराचं उदाहरण आहे, वर्ग आहेत, घन आहेत की डिफरन्स सारखा आहे की काय आहे. आपल्याला पाहायला समजून येते की कसल्या पद्धतीनुसार ही सिरीज असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण आणखी एक बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. 2187, 729, 243, प्रश्नार्थक चिन्ह, 27 ग्रुप डी 20/9/2022ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन आहे 143, 81, 113 आणि 51. कशा पद्धतीनुसार सॉल्व करायचं. तर इथं संख्या पहिले मोठ्या आहेत, नंतर लहान लहान आहेत. पण यांच्यामधला डिफरन्स जर पाहिला तर खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे हे एकतर गुणाकाराच्या रूपामध्ये आहेत
किंवा हे वर्ग किंवा घन असून काहीतरी अशा घातांकाच्या रूपामध्ये आहेत. तर आपण जर पाहिलं तर 27च्या बाबतीत आपल्याला एवढं लक्षात येते, आपण इकडे जर पाहिलं तर 2187 मी लिहिलं, नंतर 729 लिहिलं, नंतर 243 लिहिलं, नंतर क्वेश्चन मार्क लिहिलं, नंतर 27 लिहिलं. तर 27 मला माहीत आहे कितीचा घन आहे रे, 3चा घन आहे. बरोबर आहे. म्हणजे 3चा घात 3 जर केला तर 27 भेटतात. नंतर इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. मग 3चा घात जर 4 केला तर किती भेटतात बघूया आपण. आता 3चा घन 27, 27 गुणिले जर 3 केलं तर किती होतील 81. म्हणजे इथं 81 येतात का ते आपण सध्या सांगू शकत नाही. आता 3चा घात 3 केला 27, पुढे 3चा घात 4 करून टाकला 81. पुढे बघा 3चा घात जर 5 केला तर 3चा घात 4चं उत्तर आपलं 81 आणि गुणेला जर 3 केले तर 3 1 3 8 1 24 243 भेटतात. म्हणजे आपला सिरीज लक्षात येऊ राहिली. इथं 3चा घात 3 आहे, त्यानंतर इथं 3चा घात 4 आहे, हा 3चा घात किती आहे 5, हा 3चा घात किती आहे 6, हा किती आहे 3चा घात 7. म्हणजे अशा पद्धतीनुसार ही सिरीज आहे. म्हणजेच इथं 3चा घात 4 आहे आणि 3च्या घात 4चं उत्तर किती आहे आपलं 81. म्हणजे याचं उत्तर किती आहे 81 दुसऱ्या नंबरचं. बरोबर आहे. 3चा घात 5 आहे 243, 3चा घात 6 आहे 729, 3चा घात 7 आहे 2187. तर अशा पद्धतीनुसार हे उत्तर आपण शोधू शकतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी कशानं लक्षात येतात लवकर, फक्त एकच पर्याय, कुठलं, प्रॅक्टिस केली. जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व करतात नंबर सिरीजचे परत पाहण्याची गरज राहणार नाही. तुम्हाला पाहता पाहता उदाहरण समजून येईल की काय कोणती सिरीज यामध्ये आहे. असं पाहिलं की समजून येईल की वर्ग आहे, घन आहे, की डिफरन्स आहे, की गुणाकार आहे, की डबल सिरीज आहे, की ट्रिपल सिरीज आहे, किंवा भागाकाराची सिरीज आहे. तर ते सगळं आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनुसार करता येईल. पुढचा प्रश्न बघूया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपल्यासमोर आहे. 360 प्रश्नार्थक चिन्ह 180 60 15 3 ग्रुप डी 1/9/2022 हा प्रश्न आपल्याला विचारला होता. पहिला ऑप्शन 270, दुसरा ऑप्शन 180, तिसरा ऑप्शन 240, चौथा ऑप्शन 360. आता कसं करणार. तर बघा संख्या लहान लहान होऊ राहिल्या, पण 360मध्ये इथं प्रश्नार्थक चिन्ह आलं, नंतर 180, 180चे डायरेक्ट 60 झाले, 60चे 15 झाले, 15चे 3 झाले. म्हणजे संख्या काय होऊ राहिल्या, एकदम कमी होऊ राहिल्या. एकदम संख्या कमी होतात, एकतर वजाबाकी असेल किंवा गुणाकाराचा वजाबाकी असेल किंवा भागाकार असेल, किंवा काय असेल भागाकार असेल. आता इथून काय किती वजा केले की आपल्याला काय भेटेल आणि 180 येतील, तर ते आपण बघू शकत नाही. आता 180मधून जर 60 काढले तर कितीचा फरक येतो, इथं -120चा येतो. आणि 60मधून जर 15 काढले तर कितीचा फरक येतो, -45चा. म्हणजे इथं -120 -45 डिफरन्समध्ये तर काम आपलं भागणार नाही आहे. मग भागाकार करून बघूया. भागाकार जर केला तर आपल्या लक्षात येईल 15ला जर 3ने भागलं तर उत्तर किती येते 5 येते. बरोबर आहे. उत्तर किती येते 5. आणि 60ला जर 15ने भागलं तर उत्तर किती येते 4. उत्तर किती येते 4. ठीक आहे. आता बघा इथं 15ला 3ने भागलं उत्तर किती आलं 5. 60ला 15ने भागलं उत्तर किती आलं 4. ठीक आहे. म्हणजे इथं 5 4 आलं. आता 180ला जर 60ने भागलं तर 6 3 18 म्हणजे उत्तर किती आलं 3 उत्तर आलं. म्हणजे लक्षात येऊ राहिलं की इथं हा भागाकार आहे. म्हणजे याला भागलं 3चा भाग गेला, याने याला भागलं 4चा भाग गेला, याने याला भागलं 5चा भाग गेला. म्हणजे याने याला भागलं तर इथं जो भागाकार येईल तो 2चा येईल, आणि याने याला भागलं तर इथं जो भागाकार येईल तो 1चा येईल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एवढं लक्षात येते 360 भागेला जर 1 केलं तर उत्तर किती येईल 360. म्हणजे आपल्याला इथं उत्तर कोणतं येणार आहे 360. बरोबर आहे. कारण भागेला 1 केलं तर. ठीक आहे. आता 360 भागेला जर 2 केलं तर उत्तर किती येईल 180. हे बरोबर आहे. 180 भागेला जर 3 केलं तर 3 × 18 60 उत्तर आलं. 60 भागेला जर 4 केलं तर उत्तर आलं 15. हे इकडे आहे. आणि 15 भागेला जर 3 केलं तर उत्तर किती आलं 5. म्हणजे इथं हा जो भागाकार आहे हा 1 2 3 4 5 अशा क्रमाने आहे. म्हणजे 360ला जर 1ने भागलं तर भागाकार आपला 360च येईल. हे उत्तर आलं. 360ला जर 2ने भागलं तर भागाकार 180 येईल. 180ला जर 3ने भागलं तर भागाकार 60 येईल. 60ला जर 4ने भागलं तर भागाकार 15 येईल. आणि 15ला जर 5ने भागलं तर भागाकार किती येईल 3. तर अशा पद्धतीनुसार हे आपण भागाकाराची सिरीजसुद्धा पाहू शकतो. उदाहरणं वेगवेगळ्या टाईपचे असतात. तुम्ही पाहिला आपण डिफरन्स बघितला,
वर्ग घनाचा डिफरन्स बघितला, डबल सिरीज ट्रिपल सिरीज बघितली, त्यानंतर आता भागाकारसुद्धा आपण यामध्ये बघत आहोत. तर अशा पद्धतीनुसार होते आणि गुणाकाराची सुद्धा सिरीज असते, ते पण आपण यामध्ये बघून घेऊया. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे 5,13, 23, 49, प्रश्नार्थक चिन्ह, 193. ग्रुप डी 18/8/2022ला हा प्रश्न विचारला होता. ऑप्शन होते 105, 95, 120 आणि 85. कसं सोडवणार आपल्याला माहीत आहे. पहिले आपण बघतो डिफरन्स. तर 5, 13, 23, 49, क्वेश्चन मार्क्स आणि 193. यामधला जर डिफरन्स काढला तर इथं येतो 8चा, यामधला डिफरन्स काढला तर इथं येतो 10चा, यामधला डिफरन्स काढला तर इथं येतो 26चा. म्हणजे इथं 8मध्ये 2 मिळवले 10 झाले आणि 10मध्ये हे डायरेक्ट किती 16 मिळवले. म्हणजे डिफरन्स जर पाहिला तर आपला उत्तर चुकीचं येत आहे. मग आता सिरीज कशी असेल तर हे महत्त्वाचं सिरीज आहे गुणाकाराची. तर या गुणाकाराच्या सिरीजमध्ये 5, 13, 23, 49, क्वेश्चन मार्क्स आणि 193 आहे. आताच आपण पाहिलं की फरक जर काढला तर उत्तर आपलं येत नाही. मग हे गुणाकाराची सिरीज आहे, हे अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे. याला क्लिक करायला थोडासा वेळ जातो, पण एकदा जर प्रॅक्टिस केली तर इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. 5चे 13 झाले तर 5ला कितीने गुणलं तर 13च्या जवळपासची संख्या येते. 5ला जर 2ने गुणलं, 5 दुनी 10 केलं तर 10 भेटतात. 5 गुणेला 2 जर केलं तर 10 भेटतात आणि 10मध्ये 3 मिळवले तर 13 होतात. बघूया होते का तसं काही सक्सेस. 5 गुणेला 2 अधिक 3 केलं तर आपल्याला किती भेटले, हे 13 भेटले. बरोबर आहे. आता 26 आहेत, 23 आहेत. मग 13 गुणेला 2 जर केलं तर किती होतात 26 आणि 26मधून जर 3 काढले तर किती येतात 23. म्हणजे गुणेला 2 केलं, इथं +3 ॲड झाला, इथं -3 झाला. आता पुढे बघा 23 गुणेला 2 केलं तर इथं +3 यायला पाहिजे. म्हणजे 23 गुणेला 2 46 आणि 46 आणि 3 किती झाले 49 आलं 49. आता पुढे जर पाहायला गेलं तर 49 गुणेला 2 आणि आता इथं -3 व्हायला पाहिजे. म्हणजे 49 गुणेला 2 किती झाले 98. 98मधून 3 गेले, उत्तर किती आलं 95. म्हणजे या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी किती यायला पाहिजे 95. पुढचे बघू बरोबर आहे का. तर 95 गुणेला 2 केलं तर अधिक 3 होतील. तर 95 दुनी किती होतील रे 9 दुनी 18 आणि ते किती होतील 190. 190मध्ये 3 मिळवले 193. बरोबर. म्हणजेच हे किती आले 193 बरोबर आहे. म्हणजे या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी आपल्याला किती भेटलं पाहिजे 95. म्हणजे 7व्या नंबरचं उत्तर भेटेल आपलं दुसरं 95. ठीक आहे. पुढचा प्रश्न आणखी बघूया अशाच टाईपचा. बघा पुढचं एक्झाम्पल आपलं असं आहे 14,14, 17, 85, 92, प्रश्नार्थक चिन्ह. RRC ग्रुप डी 17/8/2022ला हा प्रश्न विचारला होता. पहिलं ऑप्शन 924, दुसरं 828, तिसरं 418 आणि चौथा आहे 828. तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल तर बघा आपण डिफरन्स पाहतो 14, 17, 85, 92 क्वेश्चन मार्क्स असं आहे. बरोबर आहे. याच्यामधला डिफरन्स पाहिला तर 0, याच्यामधला पाहिला तर 3 आणि याच्यामधला पाहिला तर 15तून 7 गेले हे राहिले 8 आणि हे 7तून 1 गेलं 6, 68 येते डायरेक्ट. म्हणजे इथं 0, 3, 68 डिफरन्सचा काही मेळ लागत नाही. म्हणजे हे गुणाकाराच्याच रूपामध्ये आहे आणि काहीतरी वेगळं आहे. ठीक आहे. तर बघा 14ला जर 14 करायचं असेल गुणाकाराच्या रूपामध्ये तर 14 गुणेला जर 1 केलं तर आपल्याला किती भेटतात 14. म्हणजे याला गुणेला 1 करायचं आहे समजा. ठीक आहे. आता 14ला 17 करायचं आहे. 14 दुने 28, 28मधून किती वजा केले तर आपल्याला 17 भेटतील. तर 28मधून आपल्याला 17 जर वजा केले तर 8तून 7 गेले 1, 2तून 1, 11 करावं लागतील. म्हणजे आपली सिरीज येत नाही आहे. मग आपण काय करणार बघा इथं काय केलं आपण 14ला 1ने गुणलं. 14ला काय केलं 1ने गुणलं तर आपल्याला 14 भेटले. आता या 14मध्ये किती मिळवले तर 17 होतात 3 मिळवले तर. बरोबर आहे. 14मध्ये किती मिळवले तर 17 होतात 3 मिळवले तर. म्हणजे इथं गुणलं 1ने आणि इथं मिळवले 3. म्हणजेच क्रमागत विषम संख्या. आता इथं गुणलं होतं इथं ॲड झाले. आता परत इथं गुणावं लागेल. इथं 1 होता इथं 3 झाला म्हणजे इथं किती झाले 5. म्हणजे 17 गुणेला 5 जर केलं तर उत्तर किती आलं रे 85 आलं. बरोबर आहे. एकदा गुणलं एकदा मिळवले एकदा गुणलं. आता याच्यामध्ये 7 मिळवावं लागतील. तर 85मध्ये 7 मिळवले किती झाले 92 झाले. लक्षात आलं. गुणलं मिळवलं गुणलं मिळवलं. परत आता इथं काय करावं लागेल गुणावं लागेल. मग 1, 3, 5, 7, 9 म्हणजे इथं 9ने गुणावं लागेल. तर 9 दुने 18, 8 हातचा आला 1, 9, 9, 81 आणि 1, 82
म्हणजे उत्तर किती येईल तुमचं 828. तर हा प्रश्न एकदम इझी नव्हता, थोडासा लेंदी प्रश्न होता, पण तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करसाल तसं तसं आपल्या लक्षात येत चालेल की कुठल्या पद्धतीनुसार प्रश्न विचारले जातात. तर याचं उत्तर आहे 4थ्या नंबरचं 828. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा पुढचा प्रश्न महत्त्वाचा, गुणाकाराच्या फॉर्ममध्येच 3,3, 9, 15, 33, प्रश्नार्थक चिन्ह 129, 255, 513, 1023. NTPC CBT1 8/3/2021ला प्रश्न विचारला होता. पहिला ऑप्शन 97, दुसरा ऑप्शन 63, तिसरा ऑप्शन 73 आणि चौथा ऑप्शन 89. तर बघायला गेलं तर याच्यामधला डिफरन्स आहे 0चा, याच्यामधला डिफरन्स आहे 6चा, याच्यामधला डिफरन्स आहे परत 6चा, याच्यामधला डिफरन्स आहे 15 आणि जर 15 18चा, म्हणजे इथं 0, इथं 6, इथं 6 18, म्हणजे डिफरन्सनुसार आपलं काम भागवत नाही आहे. मग गुणाकाराच्या फॉर्ममध्ये जर केलं तर 3 1 3, 3 गुणिला 1 केलं तर 3 भेटले, परत 3 गुणिला 3 केलं तर 9 भेटले, म्हणजे इथं 1ने गुणलं, इथं 3ने गुणलं, तर इथं 5ने गुणायला पाहिजे, म्हणजे 9 5 45 यायला पाहिजे, म्हणजे इथं किती आहेत 15. म्हणजे गुणाकार करून सुद्धा होत नाही आहे, पण गुणाकार करून अजून काय करू शकतो. समजा इथं बघा 3 आहेत, 9 आहेत, 15 आहेत, 33 आहेत, प्रश्नार्थक चिन्ह 129, 255, 513, 1023. आता कसं करणार. 3 1 3 केलं समजा तर आपलं उत्तर इथं येते, परत 3 3 9 येते, पण पुढे इथं 1ने गुणलं, 3ने गुणलं तर इथं 5ने गुणायला पाहिजे, पण 9 5 45 येतात, पण इथं 15 आहे, म्हणजे तसं येत नाही आहे. मी काय करतो, 3 गुणिला 2 6 केले, तर 6चे 3 करायचे असतील तर मला काय करावं लागतील, -3 करावं लागतील. 6मधून 3 गेले किती राहिले 3. आता बघा इथं 2ने गुणलं आहे ना, मग इथं समजा या 3ला जर 3ने गुणलं, बरोबर आहे, 3ला जर 3ने गुणलं तर किती झाले 9, म्हणजे ऑलरेडी इथं 9 आहेत. मग परत काय करा, या 3ला 2ने गुणा, 3ला 2ने गुणलं तर किती झाले 6 झाले, आणि 6मध्ये जर 3 मिळवले तर किती झाले 9 झाले. 6मध्ये जर 3 मिळवलं तर किती झाले 9. म्हणजे काय लक्षात येऊ राहिलं की पहिल्या संख्येला 2ने गुणलं आणि त्याच्यामधून -3 केले तर 3 भेटले, दुसऱ्या संख्येला परत 2ने गुणलं आणि त्याच्यामध्ये 3 मिळवले तर 9 भेटले. म्हणजे एकदा -3 करायचे आहेत आणि एकदा +3 करायचे आहेत, आणि प्रत्येकाला 2ने गुणायचं आहे. तर बघा इथं वजा झाले, इथं अधिक झाले. आता या 9ला जर 2ने गुणलं तर 9 दुनी 18, याच्यामधून 3 वजा केले तर उत्तर किती येईल 15. आलं 15, बरोबर आहे. आता वजा अधिक वजा, परत काय येईल आता अधिक, म्हणजे 15 गुणिला 2 की झाले 30, 30मध्ये 3 मिळवले 33, आलं 33, बरोबर आहे. पुढे 33 गुणिला 2 किती झाले 66, 66 वजा 3 किती येईल उत्तर 63. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी किती येतील 63 येतील. ऑप्शन आहे आपलं दुसऱ्या नंबरचं. ठीक आहे, पुढे सॉल्व करून बघा. 63 गुणिला 2 126 अधिक 3 उत्तर किती येईल 129. ठीक आहे, पुढे 129 गुणिला 2 जर केले तर 200 किती येतील, 248 ना, 248 की 58, काहीतरी चुकलं, 9 दुनी 18, 8, हाताला 1, 2 2 4 आणि 1 5, बरोबर. हे 258 येतील, -3 जर केले तर किती झाले 255. ठीक आहे, परत 255 गुणिला जर 2 केलं तर आपल्याला भेटतील किती, भेटतील 510 अधिक 3 किती उत्तर आलं 513, हे उत्तर आलं. अशा पद्धतीनुसार ही सिरीज आपल्याला करता येणार आहे. म्हणजे प्रत्येक अंकाला 2ने गुणत आहे, एकदा -3 केलं, दुसऱ्या याच्यात +3 करायचं, 2ने गुणायचं, -3 करायचं, पुढे परत 2ने गुणायचं, +3 करायचं. अशा पद्धतीनुसार ही सिरीज आपली चाललेली आहे. महत्त्वाचा प्रश्न होता. ठीक आहे, व्यवस्थित क्लिअर करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न जर समजत असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्या, नाहीतर तुमचा वेळ वाया जाईल, आणि वेळ वाया गेल्यामुळे तुम्हाला बऱ्याच पद्धतीनुसार एक्झाम क्रॅक करायला तुम्हाला अडचणी येतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न एक बघूया. पुढचा प्रश्न बघा. 3, 13, 35, 109, 323, प्रश्नार्थक चिन्ह
RPF SI 6/1/2019 हा प्रश्न विचारला होता. तर सरळ सरळ समजून येऊ राहिला 3 नंतर 13 नंतर 35 नंतर 109 नंतर 323 म्हणजे संख्या मोठ्या मोठ्यानं वाढू राहिल्या म्हणजे गुणाकाराच्या फॉर्ममध्ये आहे. मग 3चे जर 13 करायचे असतील तर 3 चौक 12 अधिक 1 13 होतात, बरोबर आहे. मग 13 चौक 52 होतात. मग 13 त्रिक 39 जर केले, 39मधून जर 4 मायनस केले तर 35 होतात. म्हणजे इथं 4ने गुणलं, इथं 3ने गुणलं, तर इथं 2ने गुणायला पाहिजे. तर 35 दुनी 70 म्हणजे याच्यापेक्षा लहान संख्या येऊ राहिली म्हणजे आपला कारभार काहीतरी चुकला. आता बघा 3ने जर 3ला गुणलं तर 3 त्रिक किती झाले रे, 9 झाले. 9मध्ये किती मिळवलं तर 13 होतात. 9 अधिक 4 जर केले तर किती झाले 13. ठीक आहे, हे झालं. पुढे बघा 13ला जर 3ने गुणलं तर 13 त्रिक किती झाले 39 आणि 39ला जर 35 करायचं आहे तर वजा 4 करावं लागतील. तर 39मधून 4 काढले तर 35 आले. म्हणजे काय करत आहे 3ने गुणत आहे, एकदा +4 केले एकदा वजा 4 केले. इथं प्लस झालं इथं वजा झालं. आता 35 गुणेला परत 3 करावं लागतील म्हणजे किती आले 105 अधिक 4 उत्तर किती आलं आपलं 109 आलं, बरोबर आहे. पुढे सॉल्व करू. 109 गुणेला 3 जर केलं तर किती येतात 327 वजा 4 जर केले तर 323 उत्तर आलं, बरोबर आहे. पुढे जर सॉल्व केलं तर 323 गुणेला 3 3 त्रिक 9 3 2 6 3 त्रिक 9 अधिक 4 369 अधिक 4 373. चुकलं का काहीतरी 3 त्रिक 9 होतील ना, हां हे किती येतील 973, बरोबर आहे. ऑप्शनमध्ये उत्तर आहे पहिल्या नंबरचं. ठीक आहे. पुढे जर सॉल्व केलं, पुढे सॉल्व करण्याची गरज नाही, हा शेवटचंच आहे प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे याचं उत्तर किती येईल 973. 3 त्रिक 9 3 दुनी 6 3 त्रिक 9 969 आले. इथं वजा झाले होते 4 तर इथं अधिक 4 होतील. 969मध्ये 4 मिळवले तर उत्तर किती आलं 973. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आज आपण 10 एक्झाम्पल बघितले, काल पण आपण 15-16 एक्झाम्पल बघितले होते. तर एवढ्यावरती आपण थांबणार नाही आहे. उद्या आपण परत एक शेवटचं लेक्चर घेऊ नंबर सिरीजवरती. त्यामध्ये आपण परत आणखी काही डिफरंट टाईपचे एक्झाम्पल उद्या घेऊया आणि उद्या हा चॅप्टर खतम होऊन जाईल. आजच संपल्यासारखा आहे, पण तुम्हाला असं वाटायला नको की आपण अशा प्रकारचं एक्झाम्पल घेतलं नाही किंवा जसे अपूर्णांकाची सिरीज असते ते आपण घेतलेलं नाही. तर ते सुद्धा आपण एक्झाम्पल बघूया. आणखी भागाकाराचे आणखी काही एक्झाम्पल असतील किंवा थोडेसे क्रिटिकल एक्झाम्पल असतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर उद्याचं हे शेवटचं लेक्चर असेल नंबर सिरीजमधलं आणि नंबर सिरीज उद्या खतम होईल. मग परवा आपली अल्फाबेटिकल सिरीज चालू होईल. त्यासाठी तुम्ही कोडिंग डिकोडिंगचा पार्ट 1 बघून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्हाला समजणार नाही की मी काय बोलत आहे. कारण मी कोडिंग डिकोडिंगनुसारच ते अल्फाबेटिकल सिरीज सॉल्व करणार आहे. खूप सोप्या पद्धतीनुसार होऊन जाईल जर तुम्हाला नंबर पार्ट्स असतील त्या अल्फाबेटचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हा आपण टॉपिक इथं बघितलेला आहे. पुढचा टॉपिक आपला याचा पार्ट 3 असणार आहे, तो उद्या आपण क्लिअर करू. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा एका विद्यार्थ्याने म्हटलं होतं की सर सायन्सचे MCQs घ्या. MCQs घेऊ आपण, ठीक आहे. पण काय करूया, थोडंसं सिलेबस होऊ द्या आपला थोडासा. एखादं तुमचं फिजिक्स केमिस्ट्री जर क्लिअर व्हायला आलं तर आपण त्याची रिव्हिजन करण्यासाठी जे जे आपले टॉपिक झालेले आहेत त्याचे आपण MCQs घेऊया, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. पण थोडंसं सिलेबस पण कवर झाला तर तुम्हाला पण थोडीशी अडचण वाटणार नाही. तुम्हाला पण वाटेल की आता आपल्याला काही ना काही समजत येत आहे, आपल्याला आता काही ना काही टेस्टमध्ये मार्क पडत आहे. कारण मी टेस्टमध्ये पाहतो तुम्ही साधे साधे GSचे प्रश्न, विज्ञानाचे साधे साधे प्रश्न चुकवू राहिले. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अजून पण प्रॉपर क्लिअर होत नाही आहे किंवा तुमचं प्रॉपर स्टडी हा चालू झालेला नाही आहे. त्यामुळे MCQs आपण घेऊया. टेस्ट सिरीजसाठी मी जबरदस्त प्लॅनिंग करणार आहोत. एखादं ॲप मी बनवणार आहोत. ते ॲप बनवल्यामुळे एवढा फायदा होईल की ते ॲप बनवल्यामुळे जसा तुमचा रेल्वेचा पेपर असते तशाच फॉर्ममध्ये तेवढ्याच टाईममध्ये तुमचा पेपर तुम्ही घरी बसल्या देऊ शकणार. तर त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. या रविवारी आपल्या मागच्या रविवारची जी टेस्ट आहे त्यामध्ये आपलं सायन्सचा प्रश्न आणि करंट अफेअरचे प्रश्न ती व्यवस्थित टेस्ट झाली. पण मी यावेळेस नेटवरून आपली गणित आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका काढली होती. त्यामध्ये क्वेश्चन आणि आन्सर ऑप्शन जे आहेत भरपूर चुकलेले आहेत. तर ते आपण काय करूया की या रविवारी आपण मॅथ्स आणि रिजनिंगवरती 2 टेस्ट घेऊया 50-50 मार्काच्या आणि एक आपली रेग्युलर जी असते सायन्स आणि करंट अफेअर GKवरती ती आपली 50 मार्काची रेग्युलर आपण टेस्ट घेऊया. तुम्ही टेन्शन घेऊ नका, कंटिन्यू स्टडी करा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.